कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन आणि CPR हॉस्पिटल यांच्या वतीनं आज आरोग्य जनजागृती आणि रुग्ण मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं। हाडांची घनता तपासणी, कृत्रिम पाय तपासणी आणि वितरण झाल्यानंतर साठीनंतरचे आरोग्य या विषयावर व्याख्यान झालं। या शिबिराचा लाभ अनेक अस्थिर रुग्णांनी घेतला। कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या पुढाकारातून आज अस्थिर रुग्णांसाठी आरोग्य जनजागृती आणि रुग्ण मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश देशपांडे, डॉक्टर भारत कोटकर, डॉक्टर संजय मोरे, डॉक्टर दीपक देशपांडे, डॉक्टर संदीप टी पाटील, CPRचे डॉक्टर राहुल बडे उपस्थित होते। तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार औषधोपचार करण्यात आले। तसंच हाडांची घनता तपासणी करण्यात आली। यावेळी कृत्रिम अवयवांची मापं घेण्यात आली। डॉक्टर सुरेश देशपांडे आणि डॉक्टर अमोल चव्हाण यांनी साठीनंतरचे आरोग्य या विषयावर व्याख्यान दिलं। नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन, हलका आहार घ्यावा, वयाच्या साठीनंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जागरूक राहावं, असं डॉक्टर देशपांडे यांनी सांगितलं। रोटरी क्लब आणि CPRच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला। या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे अध्यक्ष केतन मेहता, सचिव अनिकेत अष्टेकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर अमोल चव्हाण यांनी सुद्धा व्याख्यानातून आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं। या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेतला।